पहिलं षटक नरेश स्पोर्ट्स कासारवडी या संघाचं. सामना करतोय जयेश नॉन सेकंडला देवेंद्र. आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू येतो, झाडाला अडतोय. मात्र तत्पूर्वी संधी आहे ती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा पूर्ण होत जाताना जयेश मार्फत योग्य साथ देवेंद्र मार्फत समजलं होतं एकली आणि दुहेरी धावांना आणि तेच तंत्र अवलंबताना इथे आपण पाहतोय सुरुवातीला केवढी दिवस संघ. आणि मात्र फोर्स करतोय चेंडूला दिशा देतो. चेंडू मिडामधून लॉंग क्षेत्राकडे वळतो. क्षेत्ररक्षक दक्ष पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त जयेश मार्फत योग्य साथ देवेंद्रची. संदीप सुद्धा चेंडू राईट ऑफ फोर्थ विकेट. सुरेख चेंडू कलात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय एकदा मिळेल कारण डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. संदीप भोईर पुढचा चेंडू राईट ऑफ फोर्थ विकेट. आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता 2 क्षेत्ररक्षक आहेत. कॉलिंग होत आहे आणि व्यवस्थित जज होतोय. अशा पद्धतीने पहिला आधार असतोय संदीपला. पहिलं सुयश नरेश स्पोर्ट्स कासारवडी या संघाला. संदीप षटकातील पुढचा चेंडू. बॉलिंग पॉवर प्ले सुरू आहे. आता मात्र नक्कीच कार्पेटचं सौंदर्य गॅपचा फायदा. संदेश मार्फत क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. मात्र चेंडू वळतोय तो सीटर कव्हर क्षेत्रामध्ये. स्वतः कर्णधार धोकोय. चेंडूवर झडप घालते मात्र तत्पूर्वी संधी मिळते देवेंद्रला. 2 संख्या पोहोचली 7 वर. 7 धावा 1 गडी बाद. बॉल स्पोर्ट्स केवणी दिवे संघ. कोणता चेंडू संदीप. कोणता चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी भाविश गोलंदाजी मार्गवर मोर्चे बांधणीवर आणलं जातंय. भाविश पहिला चेंडू. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. पंगालित केलं होतं आणि ते ओळखलं होतं आणि प्रभावी मारा निर्धाव चेंडू. भाविश षटकातील पुढचा चेंडू राईट ऑफ फोर्थ विकेट. आता मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन कडे वळतो चेंडू. एकच धाव. 1 धाव डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 ने पुढे 4 फूट आहे मात्र कर्तृत्व हे 10 फूटच्या वरती कर्तृत्व सिद्ध करतोय. सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. फक्त आणि फक्त 8 कमकुवत पायावरणी केवढी दिवस संघ मारतात. आता मात्र चेंडूला पूल करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संदीप भोईर. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं तांत्रिक बिघाड निर्माण होतोय आणि त्याचा पुरेपूर वाटा उचलताना फलंदाज आपण पाहतोय 2 धावांची साध्य करता येत नाही. आता मात्र मोठा फटका. झेल होण्याची शक्यता आणि अप्रतिम झेल आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात बाद. 2 गडी बाद तेवढी दिले संघ. आता मात्र क्रमांक 4 वर जातो सागर पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नाही चेंडू लगेच सुरेख हाताळतोय. बीट होतोय फलंदाज. सुनील येतोय मार्ग सुद्धा राईट ऑफ अराउंड विकेट. पहिला चेंडू. आखून टप्प्यातील चेंडू. अप्पर बंद करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून वेगाने जाताना चेंडू. चेंडू सीमारेषा पार होतोय. एमसीसी चौकार. अप्रतिम चौकार. मात्र फलंदाज करताना 4 धावा अर्जित करतोय फलंदाज. 4 धावांच्या अवसर 14 वर. सुनील षटकातील पुढचा चेंडू. सुनील चेंडू फ्लेक करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण येते मात्र संदीप मार्फत. एकच धाव समाधान व्यक्त करतोय फलंदाज सागर पाटील. एका धावेने धावसंख्या परिसंस्थाना पोहोचली. आपण पाहतात एमसीसी स्पोर्ट्स कासारवडी आयोजित स्वर्गीय येसुबाई वाळक्या मुकादमा स्मृती चषक 2017 ही स्पर्धा. आता मात्र थोडंसं बाहेरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. दोन्ही भोईर यांच्याकडून 500 रुपये लावले जातात सुनीलला. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. 3 क्षेत्ररक्षक आहेत मात्र तिघांच्या मध्ये चेंडू पडतोय. शॉट असलेली मिड ऑन क्षेत्रामध्ये मात्र 1 धाव प्राप्त करताना फलंदाजा दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय द्या. सुनील षटकातील पुढचा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. मात्र डिक्लेरेशन जातोय. नशिबाची साथ लागली होती मात्र नक्कीच चाचपणी केली जाते. कुठल्या वेळेला ऑन दी राईज सरळ चेंडूला लॉक करतोय. 6 धावांसाठी दर्जेदार अप्रतिम षटकार. एमसी स्पोर्ट्स कासारवडी या संघाचं एक चांगले खजिनदार आहे.
आता मात्र संदीप येतो चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न करतो. सागर चेंडू मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कर्णधार अतिशय सावध होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न 3 धावा मिळतात आणि डिक्लेरेशन 4 धावा. बॉल खालशी धावण्याला कुशलतापूर्वक खेळ सादर करतोय. आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय. चुकी होतोय. चुकीला माफी नाही आणि चेंडू मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय 4 धावांसाठी. अप्रतिम चौकार तिथे व्यक्त करतात आणि आई नवसाला पावते अशी चंडिका माता. आता मात्र उद्देशांचे खूपच बाहेर वळतोय पण आमच्याकडे वळत आहेत आणि हा चेंडू स्वैर वाईड असतो. त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरते या स्पर्धेला. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय. क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि प्रयत्न करतोय फलंदाज योग्य साथ लागते साथीदाराची. पूर्ण क्रिकेट या दोन्ही संघांमार्फत. संदीप पुढचा चेंडू कार्पेटचं सौंदर्य चेंडू खेळतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये अंडाकृती आकार प्राप्त झालाय चेंडू चेंडूला. त्याच परिस्थितीमध्ये 2 धावा पूर्ण करतोय तो देवेंद्र. त्याला योग्य साथ बिघडतोय. संदीप षटकातील पुढचा चेंडू. आता त्या झेलच्या माध्यमातून त्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या खेळाडूने. संदीप अंतिम चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 1 धाव डिक्लेअर आहे. म्हणजे 2 षटकं प्रभावी ठरली गोलंदाजी. 2 षटकं प्रभावी ठरली फलंदाजीची. अंतिम षटक. आता मला चेंडूला पूल करतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आणि ऑल त्या क्षेत्रामध्ये फलंदाज झेतीच्या स्वरूपात बाद. सुनील याची पेश एक यश संपादन करतोय. षटकातील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. कुठल्याही प्रकारचा पददालित्य नव्हतं. फुटवर्क नव्हतं. 3 षटक शिल्लक. देवेंद्र अजूनही मैदानाच्या आत. आता मात्र तिथे आपण पाहतोय वाईट चेंडूचा इशारा पंचांमार्फत. बॉबी मुळे नक्कीच भावना व्यक्त करतात की हा चेंडू जास्त उसळी आहे. वाईट नक्कीच. पुढचा चेंडू दीपेश मार्ग सुताना सामना करतो देवेंद्र. राईट ऑफ फोर्थ विकेट. कुठला येतो चेंडूला फोर्स करतोय. कार्पेटचं सौंदर्य मैदानाच्या समतल खेळला गेला फटका. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना 2 धावा. नरेश स्पोर्ट्स कासारवली विरुद्ध वाईप्रेम केवणी दिवे या 2 संघादरम्यान. सुंदर चेंडू कलात्मक पद्धतीने चेंडूला फेक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक आणि धाडसी प्रयत्न सफळ ठरतोय. कौशल्य पहा. गुणवत्ता पहा. दीपेश षटकातील पुढचा चेंडू देवेंद्रसाठी. राईट ऑफ फोर्थ विकेट. आता मात्र ऑन अप खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त 1च धाव. चांगला फटकाचा महासंग्राम या स्पर्धेमध्ये रंगलाय. खूप खूप कौतुक सर्व सन्मान्य खेळाडूंचं. दीपेश अंतिम चेंडू. मोठा फटका खेळतोय आणि चेंडू मिडविकेट क्षेत्र क्लिअर करतोय 6 धावांसाठी. वाघाची धाव फोडला पहा. पोहोचलाय अरविंद. विकेट. पहिला चेंडू खेळपट्टीच्या बाहेरून जातोय. अतिरिक्त धाव आणि संघाचा धावफलक हलतोय. नरेश स्पोर्ट्स वरवली या संघाला. अरविंद पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण होतोय. शॉट मिड विकेट रिझन मध्ये चेंडूची अडवणूक करीपर्यंत 1 सिंगल आणि 50 रनचा लक्ष्याचा पाठलाग करताना अरविंद समोर गोलंदाजी करतोय. ऑल साईडला चेंडू जातोय. लॉंग ऑफ मध्ये 1 बॉल सुद्धा अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. धाव घेण्याचा प्रयत्न मयूर आणि दीपेश याला करावे लागेल. अरविंद चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय देतोय. पुढचा चेंडू. करतोय. हवेमध्ये चेंडू आहे. 3 क्षेत्ररक्षण येतात. जयेश पुढे सरसावतोय आणि सुंदर एक झेल टिपतोय. चांगलं योगदान देतोय. सांघिक कामगिरीमध्ये भर आणि मयूरची खेळी संपुष्टात. अनिकेत ऑफसाईड केला. दीपेश स्ट्राईक एंडला. अरविंद पुढचा चेंडू. ऑफसाईडला स्लिप रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव तत्पूर्वी पूर्ण करतोय दीपेश हा फलंदाज. आक्रमक फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झाला होता. चेंडू विटावर जिल्ह्यावर होती. सरळ चेंडूला ऑन साईडला खेळतोय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमरेषेकडे जयेश याच्या मार्फत चेंडूची अडवणूक केली जाते. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण करतोय अनिकेत हा फलंदाज. 3 धाव आणि धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 7 धावा. अरविंद हा गोलंदाज.
सफल बॉसवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती, दाद मागितली होती पायचीची, मात्र पंच अजून फेटाळत आहेत आणि लेग बायचा इशारा येते. अतिरिक्त धाव आणि 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. 2 पावलांनी या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेट. दीपेश सफल बॉसवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायाला पुन्हा एकदा चेंडू आदळतोय, अपील केली जाते, दाद मागितली जाते. पंच विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस झाला, अडवपट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, स्लोले क्षेत्रामध्ये जबरदस्त एक सुंदर खेळ टिपतोय. चांगलं योगदान, चांगली गोलंदाज आणि साजेशी हा फलंदाज. तो धावा होत्या धाव फलकावर त्या 3 आणि दुसरा गडी बाद झालाय अधिक धावा धाव फलकावर 9. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न दीपेश. चेंडू वेग डिलिव्हरी, जबरदस्त चेंडूचे हाताळलेले. फक्त 1 धाव हा गोलंदाज खर्च करतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण तो झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक होऊ शकतोय, मात्र दुसरी देखील धाव पूर्ण आणि 3 धावा पूर्ण होत्या तिथे. जिथे झेल या नावाचा झेल असं वाटत होतं, मात्र झेल सुटतोय आणि 3 धावा पवित्रा धारण केला या फलंदाजाने. 7 चेंडूमध्ये फक्त 5 धावांचं योगदान. पुढचा चेंडू ऑफ साईडला कट करतोय, फलंदाजामध्ये स्वतः चेंडू अडवला जातोय. दीपक याच्या मागे चांगलं षटक, मात्र आता तिसरा षटक वैयक्तिक शेवटचा षटक हाताळतोय. पहिला चेंडू खराब चेंडू जातोय, वाईटचा इशारा येतोय. पहिला चेंडू खराब स्वेअर मारा करतोय. मोठ्या फटक्यांची गरज असेल आता मध्ये नरेश स्पोर्ट्स वरवली या संघाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अंतराच्या आत अडवला जातोय. फक्त 1च धाव प्राप्त करतोय. एका धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते. दडपण जाणवतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर. पुढचा चेंडू अरविंद पुन्हा एकदा विकेट केलाय. चेंडू 6 धावांसर आणि 200 रुपयाचा क्रीडा रसिकांसाठी. गोळू 3 दिवसामध्ये 600 रुपयाची कमाई. नरेंद्र याने देखील खेळ टिपलाय. दुसरा उत्तुंग षटकार 19 असं समीकरण. फलंदाजाला ज्याने 2 उठावा आणि अरविंद यासारखा एका चांगला गोलंदाजाला इथं ऑन साईडला चेंडू जातोय. निष्क्रिय दुसरीला घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे पूर्ण करतोय. नक्कीच काहीतरी दिलंच नाही आज बॉल ट्रेन दिवे या संघाकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये तांत्रिक बिघाड होते. खराब क्षेत्ररक्षण चेंडूमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र 1च धाव डिफेन्सिव्ह झोनमध्ये. सागर पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूची अडवणूक केली जाते. सागर या गोलंदाजामार्फत फक्त 1च धाव. सागर पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नितीश याच्या बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. फक्त 1च धाव प्राप्त. अजून विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, सागर नो चेंडू पंचांकडनं घोषित केलाय. फ्री हिट असेल एक संधी प्राप्त झाले. भावेश या फला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त 1च धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दीपेश या फलंदाजाने आत्मसमर्पण केलंय. रोखून धरलोय नरेश सोडून या संघाला. दीपेश आणि भावेश या फलंदाजाला. चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षण भेटून चेंडू सीमेशीच्या बाहेर जातोय की काय, मात्र चेंडूची अडवणूक केली जाते. 2 धावा. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न,
सुंदर झेल टिपतोय. कॅचअप कौस्तुभ येतोय. निर्णायक षटक 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पहिला कट करण्याचा प्रयत्न होतोय इथे. हो, कट करण्याचा प्रयत्न. 13 धावांची आवश्यकता असतो. कट करण्याचा प्रयत्न तर आता मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. नरेश्वर 2 मोठे फटके. वाईड येतोय. नक्कीच प्रयत्न चांगले झाले होते सुनील या फलंदाजाच्या मार्फत. चेंडूला 11 धावांची गरज. नवा विजन मध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मूर्खाला यो कॅप्टनला धावाची गरज काही आहे सोटियाला. आणि सुनील आता सटकन बॉल एकदा पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव. बैरो बाहेर मस्त होता. जिंकलेली मॅच काय हरलेली. नो बॉल.